आधार प्रतिष्ठान आणि शिवसेनेच्या संयुक्त विद्यमानाने आज बोईसर सर्कस ग्राउंडवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न। आधार प्रतिष्ठान आणि शिवसेनेच्या संयुक्त विद्यमानाने आज बोईसर सर्कस ग्राउंडवर भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत 150 आर्थिक दुर्बल जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला असून यावेळी प्रताप सरनाईक यांनी सर्व नवदाम्पत्यांना शुभ आशीर्वाद दिले। पालघर सारख्या आदिवासी भागात आधार प्रतिष्ठानचे सर्वस्व व शिवसेनेचे नेते जगदीश धोडी मागील अनेक वर्षापासून दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करत असून यामुळे आर्थिक दुर्बल कुटुंबांना मोठा हातभार लागत असल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले। तर या सामूहिक विवाह सोहळा दरम्यान नवदाम्पत्यांना कन्यादानासह इतर संसारोपयोगी वस्तूंचं वाटप केलं जात असून हिंदू आणि आदिवासी या दोन्ही पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला। सर्वप्रथम मी जगदीश धोडी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा करतो आणि त्यांच्या कामाचं कौतुकही करतो की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून अतिशय चांगली योजना त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये राबवली आणि जवळजवळ 4,500पेक्षा जास्त आदिवासी समाजातील तरुण तरुणींचे विवाह त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून घडवून आणले। आज शिंदे साहेबांना ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं, परंतु मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला ते त्या ठिकाणी असल्याकारणाने येऊ शकले नाही, म्हणून त्यांनी शुभेच्छा फोनवरून सगळ्या जनतेला दिलेल्या आहेत। त्यामुळे त्यांच्या मनातल्या भावनासुद्धा काय आहे आदिवासी समाजातल्या ह्या अशा अतिशय चांगल्या उपक्रमाबद्दल हे सुद्धा आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे। आणि प्रामुख्यानं जगदीश धोडी असू द्या किंवा शिवसेनेचे आमचे सगळे सहकारी असू द्या, या जिल्ह्याचे आमचे नेते जे संपर्क प्रमुख म्हणून काम गेल्या अनेक वर्षापासून करतायत ते रवींद्र फाटक आहेत, आमचे जे पालघर जिल्ह्याचे आपल्या सगळ्यांचे लाडके गावित साहेब आमदार म्हणून काम करतायत ते, आणि सगळे आमचे जिल्हा प्रमुख अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना असंच समाजसेवेचं व्रत सगळ्यांनी हाती घेतलेलं आहे। त्यामुळे जगदीश धोडींच्या ह्या कार्याला आम्ही सलाम करतो। सर, यापूर्वीच्या दौऱ्यात आपण पालघर जिल्ह्याला स्वतंत्र RTO ऑफिस देणार असल्याचं सांगितलं होतं, आज JR घेऊन आलात? नाही, ही वस्तुस्थिती आहे। शिवसेनेचे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे सहकारी म्हणून काम करतोय आणि दिलेले शब्द पाळण्याचं जे काम आहे आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे। बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारे आम्ही लोक आहोत। त्यामुळे जेव्हा 9 एप्रिलला मी पालघर जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून जेव्हा लोक दरबार घेतला होता त्यावेळेस काही नागरिकांनी आमच्याकडे गाऱ्हाणी मांडली आणि पालघर जिल्ह्यामध्ये RTOचं कार्यालय असावं असं मागणी केली। मी ताबडतोब पाठपुरावा केला आणि कालच मी माननीय मुख्यमंत्र्यांची सही त्यावर घेतली आणि आज JR काढून तो JR पालघरच्या जनतेला आज अर्पण केलेला आहे। आणि एवढंच करून मी थांबलो नाही, तर पुढेही मी माझ्या सगळ्या RTOच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय की आता JR आलाय म्हणून थांबू नका, पुढे आचारसंहिता ह्या निवडणुकांच्या माध्यमातून लागणार आहे। तर तत्पूर्वी म्हणजे पालघर जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट रोजी झाली, त्याच दिवशी जर पालघर जिल्ह्याच्या RTOचं भूमिपूजन आपण करू शकलो तर त्या माध्यमातून तुम्ही तयारी करा आणि तशा प्रकारची 70 दिवसाचा अवधी मी ह्या आमच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे। निश्चितपणे लवकरात लवकर त्या इमारतीचं सुद्धा आम्ही भूमिपूजन करू आणि लवकरात लवकर ती इमारत कशी पूर्ण होईल याची सुद्धा आम्ही दक्षता घेऊ। सर, सामूहिक विवाह सोहळा संपन्न करण्यात आला आणि यामागचा उद्देश काय? आजच्या सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये 151 वधूवरांचा आपण लग्न सोहळा ठेवला होता। प्रामुख्याने 151च्या ठिकाणी 175 वधूवरांनी या ठिकाणी सामुदायिक विवाहामध्ये लग्न लावून घेतलेलं आहे। या सामुदायिक विवाहाची वैशिष्ट्यता ही आहे की मागचे 8 महिने या जिल्ह्यातला आदिवासी हा इतर राज्यामध्ये इतर शहरांमध्ये कामधंद्याच्या निमित्ताने रोजगाराच्या निमित्ताने गेलेला असतो आणि मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो घराकडे येत असतो। आल्यानंतर घरातल्या जी तरुण वयात आलेली मुलं मुली असतात त्यांची लग्न करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यावर जो कमवून आणलेला पैसा असतो तो खर्च केला जातो आणि तोच नेमका पैसा त्यांचा वाचावा या उद्देशाने आपण या मे महिन्यामध्ये लग्न लावत असतो। मी आपल्या समक्ष एका अज्ञात व्यक्ती नाही म्हणता येणार, पण त्यांचा आभार मानलं पाहिजे। रात्री आम्ही घाबरलो होतो की वरून पाऊस पडेल, पण रात्र आणि दिवस आपण बघतायत या बोईसरच्या आजूबाजूला धो पाऊस पडतोय, बोईसरला पाऊस पडत नाही। म्हणजे हा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वीपणे पार पाडावा यासाठीच त्यांनी आम्हाला या ठिकाणी आणि सर्व वधूवरांना या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे।
या विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य आणखीन असं म्हणता येईल, या विवाह सोहळ्यांमध्ये लग्न लावणाऱ्या वधूवरांना मनात किंचितही असं वाटू नये की मी गरीब आहे, मी आदिवासी आहे आणि म्हणून माझं साधेपणाने लग्न लावलं जाते, आणि त्याच्या मनातली ती भावना दूर व्हावी आणि म्हणून या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मंडप सजवून मंत्री, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हे लग्न लावलं जाते. मला आणखीन या ठिकाणी गर्वाने सांगावं लागेल की राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे मुख्य नेते, हे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, पण तरी या जिल्ह्यातील आदिवासींवर असलेलं प्रेम पाहता त्यांनी फोनद्वारे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे आणि आजचा हा लग्न सोहळा या ठिकाणी यशस्वीपणे पार पडलेला आहे.